नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमएच एक्झाम यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा मागील पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे 25 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत। मित्रांनो, हे जे प्रश्न असणार आहेत आपल्याला पोलीस भरती 2024 साठी महत्त्वाचे रिव्हिजन म्हणून येणारे हे प्रश्न आहेत। कारण हे जे सर्व प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न आपण 2023 ला जी झालेली पोलीस भरती आहे त्यामधील घेत आहोत। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची PDF जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा। आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या एमएच एक्झाम या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, अदानी समूहाने दशकापासून ताळेबंदात आणि लेखात गैरप्रकार केल्याचे अहवाल प्रसिद्ध करणारी हिंडनबर्ग रिसर्च ही संस्था कोणत्या देशातील आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे। हा जो प्रश्न आहे हा सर्वात महत्त्वाचा आहे, कारण 2023 ला करंट अफेअर्सवरती हा प्रश्न विचारण्यात आलेला होता। तर पहा, जो अदानी ग्रुप आहे तर त्यामध्ये काही महत्त्वाच्या केसेस आणि त्यांच्यावर काही आरोप लावण्यात आलेले होते, आणि ती आरोप लावणारी कंपनी होती पहा हिंडनबर्ग रिसर्च। ही जी कंपनी आहे किंवा ही जी संस्था आहे ती कोणत्या देशातील होती? तर आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर अमेरिका म्हणजेच पहा USA या देशाची कंपनी होती पहा हिंडनबर्ग रिसर्च, ज्याने अदानी ग्रुपवरती काही गैरप्रकार केल्याबद्दल, म्हणजे जे काही त्यांचे व्यापारी कागदपत्र आहेत त्यामध्ये गैरप्रकार केल्याचा अहवाल त्यांनी प्रसिद्ध केला होता। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 2 आहे, राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक मुघल गार्डन याचे नाव बदलून काय करण्यात आलेले आहे? जे पहा 2014 ते 2024 हे जे 10 वर्ष गेलेले आहेत यामध्ये भरपूर असे काही महत्त्वाचे ठिकाणं आहेत की त्या ठिकाणांची नावं बदलून नवीन नावं ठेवण्यात आलेली आहेत। त्यापैकीच पहा राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन जो आहे, तर ते मुघल गार्डन आहे त्याचं नवीन नाव काय आहे? तर पहा, मुघल गार्डन जे आहे त्याला अमृत उद्यान असं नवीन नाव देण्यात आलेलं आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल। आणि मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला 2023 मध्ये 2 वेळा विचारण्यात आलेला हा महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, पेटंट दाखल करण्याच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? पहा, पेटंट दाखल करण्याच्या बाबतीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, तर 7वा क्रमांक आहे। कितवा? 7वा क्रमांक आहे पहा पेटंट दाखल करण्याच्या बाबतीमध्ये जगात भारताचा। ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 4 आहे, महाराष्ट्र भूषण या सन्मानाची रक्कम 10 लाखावरून किती रुपये करण्यात आली आहे? मित्रांनो, हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा। तर महाराष्ट्र भूषण लक्षात ठेवा, महाराष्ट्र भूषण हा जो पुरस्कार आहे महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची जी रक्कम होती ती पूर्वी 10 लाख रुपये इतकी होती, पण नुकतीच ती जी रक्कम आहे ती बदलली आहे, म्हणजे 10 लाखावरून किती रुपये करण्यात आलेली आहे? तर लक्षात ठेवा, आधी 10 लाख होती आणि सध्या म्हणायचं झालं तर 25 लाख रुपये जे आहे ही महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम आहे। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 5 आहे, मुले आणि आजी आजोबांच्या नात्याला बळकटी देण्यासाठी राज्यभरातील शाळांमध्ये खालीलपैकी कोणता दिवस किंवा कोणता दिवस साजरा करण्यात येत आहे? पहा, मुले आणि आजी आजोबा यांच्या नात्याला एक नवीन कलाटणी, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो तर अजून मजबूत करण्यासाठी आपल्या महाराष्ट्रात विविध काही ज्या शाळा आहेत तर त्या शाळांमध्ये एक दिवस साजरा केला जातो, तर त्या दिवसाला काय म्हटलं जातं? तर तो दिवस असतो पहा आजी आजोबा दिवस। पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल। लक्षात ठेवा, हा दिन साजरा करण्यामागचं कारण काय आहे की जे मुलं म्हणजे नातवंड आणि आजी आजोबा आहेत त्यांच्या नात्याला एक नवीन बळकटी मिळावी, त्यासाठी शाळांमध्ये आजी आजोबा दिवस साजरा केला जातो। ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 6 आहे, 2023च्या अर्थसंकल्पात किती रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलेलं आहे? पहा, करमुक्त देण्यात आलेला आहे, देण्यात आलेला आहे। लक्षात ठेवा, 2023चा जो अर्थसंकल्प झाला त्यामध्ये किती रुपयापर्यंतचं उत्पन्न करमुक्त म्हणजे विदाऊट टॅक्स ठेवण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर 7 लाखापर्यंत। पहा, किती? 7 लाखापर्यंत जो रक्कम आहे किंवा उत्पन्न आहे त्याला करमुक्त करण्यात आलेला आहे। पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल पहा 7 लाख रुपयापर्यंत।
प्रश्न क्रमांक 8वा आहे, जमिनीवरून हवेत मारा करणारे S-400 क्षेपणास्त्र भारताला कोणत्या देशाकडून लवकरच मिळणार आहे? पहा, लवकरच मिळणार आहे याचा अर्थ की हा प्रश्न आपल्याला 2023च्या करंट अफेअर्सवरती आहे. लवकरच मिळणार आहे म्हणजे ते ऑलरेडी मिळालेले आहे, कारण हे जे प्रश्न आहेत हे आपण सध्या 2024मध्ये घेत आहोत आणि हे प्रश्न 2023ला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आले होते. जमिनीवरून हवेत मारे करणारा पहा S-400 हे जे क्षेपणास्त्र आहे हे भारताला कोणत्या देशाकडून घेण्यात आलं आहे? तर ते घेण्यात आलेलं आहे पहा रशिया या देशाकडून. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9वा आहे, कोणत्या राज्य सरकारने एक कुटुंब एक ओळख तयार करण्यासाठी एक पोर्टल सुरू केलेला आहे? पहा, या ठिकाणी महत्त्वाचं वाक्य आहे, एक कुटुंब एक ओळख तयार करण्यासाठी राज्य सरकारने एक पोर्टल सुरू केलं आहे, पण ते कोणत्या राज्याच्या सरकारने केलं आहे? उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक 2 तर उत्तर प्रदेश. लक्षात ठेवा, उत्तर प्रदेश सरकारने एक कुटुंब एक ओळख अशी तयार करण्यासाठी एक पोर्टल सुरू केलेलं आहे पहा उत्तर प्रदेश सरकारने. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10वा आहे, देशात घनकचऱ्यापासून हायड्रोजन बनविण्याचा पहिला प्लांट कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे? पहा, घनकचऱ्यापासून काय बनवण्यात आहे? हायड्रोजन बनवण्याचा पहिला प्लांट म्हणजे कारखाना कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर पुणे हे जे शहर आहे किंवा पुणे हा जो जिल्हा आहे यामध्ये बनवण्यात येत आहे पहा पहिला हायड्रोजन कारखाना, जो की घनकचऱ्यापासून बनवला जाणार आहे हायड्रोजन कारखाना. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, यूट्यूबच्या CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न हे नेहमी विचारले जातात पहा मित्रांनो. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, पहिला प्रश्न आपल्याला गुगलचे CEO विचारला जातो किंवा मायक्रोसॉफ्टचे CEO विचारला जातो किंवा आपल्याला अजून जर विचारायचं झालं तर यूट्यूबचे CEO देखील विचारले जातात. तर या ठिकाणी प्रश्न आहे की यूट्यूबचे CEO, तर पहा यूट्यूबचे CEO आहेत नील मोहन. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. जर आपल्याला अजून विचारायचं झालं तर पहा सुंदर पिचाई हे जे आहेत हे गुगल कंपनीचे CEO आहे सुंदर पिचाई, आणि नील मोहन जे आहेत हे यूट्यूबचे CEO आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. तर पहा प्रश्न क्रमांक 12 आहे, गुगल या कंपनीचे CEO कोण आहेत? मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे पहा. गुगल कंपनीचे CEO आपण पाठीमागच्या प्रश्नामध्ये काय घेतलं की यूट्यूब कंपनीचे CEO, तर गुगल कंपनीचे CEO आहेत पहा सुंदर पिचाई. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. या ठिकाणी पहा आपल्याला महत्त्वाच्या 2 कंपन्या लक्षात ठेवायच्या आहेत. गुगलचे CEO आहेत सुंदर पिचाई, पहा सुंदर पिचाई. मायक्रोसॉफ्टचे जर आपल्याला विचारलं तर सत्या नाडेला हे जे आहेत हे मायक्रोसॉफ्टचे CEO आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, महाराष्ट्र सरकारकडून किती वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना किंवा ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या ST बसमधून मोफत प्रवास दिला जातो? आत्ताच पहा एकनाथ शिंदे जे आहेत तर यांनी एक योजना राबवली आहे की जे एक असं वय ठरवलं आहे, तर ज्येष्ठ नागरिकांचं वय की ते वय जर त्यांनी क्रॉस केलं तर त्यांना पूर्णपणे STची जी सेवा आहे ST बस ती मोफत दिली जाईल. तर या ठिकाणी उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर 75 वर्ष. पहा 75 वर्षावरील जेवढे काही नागरिक आहेत तर त्या अशा सर्वांना ST महामंडळ जे आहे किंवा ST बस जे आहे याचा प्रवास मोफत दिलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, महाराष्ट्रात आतापर्यंत किती महिला धोरण जाहीर झालेली आहेत? पहा प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये आतापर्यंत किती वेळा महिला धोरण जाहीर करण्यात आलेले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर एकूण 3 वेळा. किती? एकूण 3 वेळा महिला धोरण जे आहेत ते जाहीर करण्यात आलेले आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. यावर अजून एक प्रश्न विचारला जातो की आतापर्यंत महाराष्ट्रात किती महिला मुख्यमंत्री झालेल्या आहेत? पहा महिला मुख्यमंत्री आतापर्यंत महाराष्ट्रात किती वेळा झालेले आहेत? तर महिला मुख्यमंत्री एकही वेळा झालेली नाही, म्हणजेच 0 वेळा झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 15 आहे, जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून कोणत्या दिवशी स्वीकारले आहे? पहा महाराष्ट्राचं राज्यगीत कोणतं आहे? जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. हे जे राज्यगीत आहे या राज्यगीताला किंवा या गीताला राज्यगीत म्हणून कधी स्वीकारण्यात आलं आहे? तर याची आपल्याला तारीख माहीत पाहिजे. 19 फेब्रुवारी 2023. 19
फेब्रुवारी 2023 या दिवशी स्वीकारण्यात आलेलं आहे. पहा, जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, भारतात सर्वाधिक वाघ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? मित्रांनो, आतापर्यंतचा सर्वात कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे. पहा, या ठिकाणी आपण दोनच ऑप्शन घेऊया, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. यामध्ये विद्यार्थ्यांचं भरपूर वेळा कन्फ्युजन होतं. तर महाराष्ट्रात लक्षात ठेवा, भारतामध्ये सर्वात जास्त वाघ जे आहेत हे आपल्या मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. हाच प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये पोल केला होता. पहा, तर त्यामध्ये उत्तर आपल्याला महाराष्ट्र हे जे उत्तर आहे हे बहुतेक विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेलं होतं. पण लक्षात ठेवायचं आहे, भारतात सर्वाधिक वाघ जे आहेत हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, देशात सोयाबीनचा सर्वाधिक पेरा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? पहा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर देशामध्ये आपल्याला विचारला आहे, देशामध्ये सोयाबीनचा सर्वाधिक जास्त पेरा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. जर लातूर हा जो जिल्हा आहे, पहा, लातूर जिल्हा हा आपल्या भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा असा जिल्हा आहे की त्यामध्ये सर्वाधिक जास्त सोयाबीन पेरलं जातं. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे, पहा, हे जेवढे आपले लातूर भरतीचे विद्यार्थी आहेत त्यांनी हा प्रश्न तोंडपाठ करून ठेवायचा आहे. किंवा आपल्याला लातूर या जिल्ह्याविषयी जर विशेष माहिती पाहिजे असेल तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, हिंदी साहित्यातील अतुलनीय योगदानाबद्दल 2023चा अमेरिकेतील पेन नावाबोक पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर करण्यात आला आहे? पहा, कशामधील आहे? हिंदी साहित्यामधील जे काही महत्त्वाचं योगदान दिलं आहे. तर त्यामुळे 2023 या वर्षीचा अमेरिकेतील कोणता पुरस्कार आहे? पेन नावाबो हा जो पुरस्कार आहे, पहा, हा खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वाला देण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल, पहा, विनोद शुक्ला हे जे आहेत यांना 2023 या वर्षाचा पेन नावाबो हा जो पुरस्कार आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे. त्यांचं काम काय आहे? तर हिंदी साहित्यामध्ये महत्त्वाचं योगदान त्यांनी दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, स्पुटनिक 5 लस कोणत्या देशाने विकसित केलेली आहे? पहा, स्पुटनिक 5 ही जी लस आहे ही कशावरती आहे? लक्षात ठेवा, जो कोविड-19 आजार आहे तर या आजारावरील प्रभावकारी असणारी ही लस आहे आणि ही लस कोणत्या देशाने विकसित केलेली आहे? या देशाचं नाव आहे, पहा, रशिया. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, मुख्यमंत्री लाडली बहन योजना खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? मुख्यमंत्री लाडली बहन योजना कोणत्या राज्याने सुरू केली? उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर मध्य प्रदेश हे जे राज्य सरकार आहे, पहा, मध्य प्रदेश राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडली बहन योजना जी आहे ही सुरू केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे, 7व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह शिखर परिषदेचे उद्घाटन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले? कितव्या दिलेला आहे? तर 7व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह शिखर परिषदेचं उद्घाटन जे आहे मित्रांनो हे पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं किंवा पुणे या ठिकाणी त्याचं उद्घाटन झालेलं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. हा जो प्रश्न आहे हा 2023 मध्ये प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला आहे. एक म्हणजे आपल्याला विचारला होता, पहा, हा प्रश्न पुणे SRPF साठी, आणि दुसऱ्या वेळेस हा जो प्रश्न आहे आपल्याला विचारला होता, पहा, गोंदिया या जिल्ह्यासाठी. त्यामुळे हे दोन्ही प्रश्न किंवा हा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न होता. ऑप्शन 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे, बिंग सर्च इंजिन कोणत्या कंपनीने विकसित केलेले आहे? पहा, बिंग या नावाचं एक सर्च इंजिन आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सर्च इंजिन म्हणजे काय हे सांगतो. ज्यावेळी आपण एखादं ब्राउझर ओपन करतो आणि त्याद्वारे आपण एखाद्या वेळेस सर्च करतो, तर ती सर्च करायची जी माहिती असते आपण कोणत्या सर्च इंजिनमध्ये पाठवतो त्यावरती डिपेंड असतं. आणि ज्यामध्ये आपल्याला आपण जर समजा google.com जर ओपन केलं तर आपल्याला त्यामध्ये काहीतरी इनपुट द्यावं लागतं, म्हणजे आपल्याला ते सर्च करायचं असतं. तर गुगल हे जे आहे हे एक सर्च इंजिन आहे, ते गुगल याच कंपनीचं आहे. पण बिंग हे जे आहे अशाच पद्धतीचं एक सर्च इंजिन आहे. तर ते कोणत्या कंपनीचं आहे? पहा, बिंग हे जे आहे हे मायक्रोसॉफ्ट या कंपनीचं आहे. लक्षात ठेवा, मायक्रोसॉफ्टचं आहे बिंग. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 23 आहे, पेटंट, डिझाईन आणि ट्रेडमार्क कार्यालय नवी मुंबईतून कोठे स्थलांतरित करण्यात आलेला आहे? पहा, एखादा जो कॉपीरायटर ओनर असतो तर तो आपलं पेटंट, आपली डिझाईन किंवा आपला ट्रेडमार्क हे जर नोंदवायचं असेल तर त्याचं ऑफिस होतं पहा मुंबई या ठिकाणी. पण त्या नवी मुंबईतून त्या ऑफिसला स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. तर ते कोणत्या ठिकाणी हलवण्यात आलं आहे? पहिल्यांदा होतं मुंबईला आणि मुंबईमधून ते सध्या नवी दिल्ली या ठिकाणी त्याला ट्रान्सफर करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे, पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा खिताब खालीलपैकी कोणी मिळवला आहे? पहा, पहिली महिला महाराष्ट्र केसरी कोण आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर प्रतीक्षा बागडी. पहा, प्रश्न हा महत्त्वाचा आहे मित्रांनो, 2 वेळा विचारण्यात आलेला आहे. प्रतीक्षा बागडी ही जी आहे ही पहिली महिला महाराष्ट्र केसरी असणारी खेळाडू आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 25, आरोग्य हक्क कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले? पहा, आरोग्य हक्क कायदा लागू करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर राजस्थान हे जे आहे, पहा राजस्थान असं पहिलं राज्य ठरलं आहे की जे आरोग्य कायदा हक्क जे आहे ते लागू करणारं पहिलं राज्य ठरलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा महत्त्वाचे 25 प्रश्न. आपल्याला या 25 पैकी किती प्रश्नाचे उत्तरं देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या MH एक्झाम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच प्रत्येक व्हिडिओची PDF जर डाउनलोड करायची असेल तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉईन करा आणि प्रत्येक व्हिडिओची PDF फ्रीमध्ये मिळवू शकता. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.